हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जेरीलाज किचन. लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे आणि पूर्ण 1 वीक टिकणार आहे. आज आपण बघणार आहोत फ्राय मोदक. तर चला, वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मोदक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 कप एवढा मैदा आणि 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. जर बारीक रवा नसेल तर तुम्ही थोडा मिक्सरला वाटून घेतला तरी चालेल. तसेच अर्धा चमचा एवढे मीठ आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपले मिश्रण मिक्स झाले आहे. आता यामध्ये आपण मोहन केलेलं तूप घालणार आहोत. त्यासाठी मी इकडे 4 चमचे एवढेच तूप घालणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी पोह्याचा चमचा घेतला आहे आणि तेच 4 चमचे एवढं तूप घातलं आहे. आता याला चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. तूप गरम असल्यामुळे स्टार्टिंगला आपण चमच्याचाच वापर करायचा आहे. इकडे मिक्स झाला आहे. आता हाताच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठाला पूर्ण तूप लागलं पाहिजे या प्रकारे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता पीठ असं घट्ट होत आहे, त्याच्या मुठ्या होत आहे, म्हणजे इकडे तूप आपल्या व्यवस्थित लागलं आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मऊसूत असे पीठ मळून घ्यायचे आहे. ते इकडे माझे मऊसूत असे पीठ मळून घ्यायचे आहे. जसे लागेल तसेच पाणी घालायचे आहे. सर्व पाणी एकदम नाही घालायचं आहे. इकडे मी नॉर्मल पाण्याचाच वापर केला आहे. याप्रमाणे ह्या पिठाला मळून घ्यायचं आहे. मस्त सॉफ्ट असा ह्याचा डो बनवायचा आहे. आता हे आपण झाकून असेच ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवूया. सारण बनवण्यासाठी मी इकडे 1 चमचा एवढी खसखस घेतली आहे. खसखस आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायची आहे. खूप लालसर नाही, थोडी भाजून घ्यायची आहे. तर इकडे आपली खसखस भाजली आहे. आता आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी 2 कप एवढे ओल्या नारळाचा खोबरं घेतलं आहे. मी हे खोबरं खवून घेतलं आहे. तुम्ही मिक्सरला म्हणजे खापा करून मिक्सरला बारीक वाटूनही घेऊ शकता. स्टार्टिंगला आपण हे असेच परतून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल. 2 मिनटं मी असेच परतून आता यामध्ये 1 चमचा एवढे तूप घातले आहे. तूप घालून हे मिश्रण आपल्याला परत परतून घ्यायचे आहे. आणि आता आपण यामध्येच घालणार आहोत 1 कप एवढा गूळ. मी गूळ इकडे किसून घेतला आहे आणि तुम्ही मिश्रण बघू शकता कसे सुटसुटीत झाले आहे, सुके झाले आहेत. आता 1 कप गूळ घातला आहे. हा गूळ आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे. आणि 2 कप खोबऱ्याला 1 कप एवढा आपल्याला गूळ घालायचा आहे. तिकडे मिश्रण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रेडी झालं आहे. एकदम सुटसुटीत आणि सुके झाले आहे. पूर्ण गूळ वितळला आहे आणि त्याचं पाणीही सुकलं आहे. आता यामध्येच घालूया आवडीनुसार ड्रायफ्रूट्स. मी इकडे काजू बदाम घेतले आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातली आहे. तसेच थोडेसे मीठ घातले आहे. गुळामध्ये थोडेसे मीठ घातल्याने त्याची चव खूप छान लागते. जर तुम्ही नैवेद्याला मीठ वापरत नसाल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. 2 मिनटं आपण मिश्रण परत असेच परतून घेणार आहोत. इकडे गॅस आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवायचं आहे. आता यामध्येच आपण भाजून ठेवलेली खसखसी घालूया. खसखस घालून हे मिश्रण परत एकदा एकजीव करून घ्यायचे आहे याप्रमाणे. आता इकडे आपली खसखस मिक्स झाली आहे. आता मिश्रण आपण काढून घेऊया. काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे. इकडे आपले पीठही भिजले आहे. रवा एकदम आपला भिजला आहे. एकदा आपण परत त्याला हलक्या हाताने मळून घेऊया. आता आपण मोदक बनवूया. मोदक बनवण्यासाठी मी इथे एक छोटासा गोळा घेतला आहे. हा आपण लाटून घ्यायचा आहे. मीडियम साईजमध्ये एकदम पातळ असा चपाती आपण पुरी बनवतो ना त्या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. पण पातळ लाटायचं आहे जेणेकरून आपले मोदक एकदम कुसकुशीत होतील त्यासाठी. तर इकडे माझं लाटून झालं आहे. आता मोदक बनवताना तुम्ही पाकळ्या करून मोदक बनवू शकता किंवा तुम्ही साच्यानेही मोदक करू शकता. तर मी ते दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत आणि अजून एक पद्धत दाखवली. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या प्रकारे तुम्ही सारण घेऊन दोन्ही बोटांमध्ये पीठ असे करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता. ह्याला पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत सर्व साईडने. तर मी याप्रमाणे सर्व पिठाला मध्ये मोदक सारण ठेवल्याने त्याला बॅलन्स राहतो. तर मी अशा प्रकारे आता हे पाकळ्या करून घेतल्या आहे. आता याला एक साईडला करून वरच्या साईडला आपल्याला थोडेसे पीठ खेचायचे आहे. ते या प्रकारे एकदम इझिली आणि पटकन हा मोदक रेडी होतो. तर इकडे माझा मोदक रेडी झाला आहे. आता याच प्रकारे मी साच्यामध्येही तुम्हाला दाखवते.
इकडे मी प्लास्टिकचा घेतला आहे, तुम्ही ॲल्युमिनियमचा साचा घेतला तरी चालेल. साच्यामध्ये आपल्याला थोडेसे राऊंड करूनच पीठ घालायचे आहे. या प्रकारे त्याच्या टोकापर्यंत आपल्याला पीठ गेले पाहिजे. त्याने मोदकाचा वरचा शेप खूप छान येतो. त्यामुळे या प्रकारे याला प्रेस करायचे आहे. आणि ह्याच्या मधल्या भागी पहिले ह्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि मधल्या भागी असं मधल्या भागचं पीठ साईडला करायचं आहे आणि जे पण एक्सेसचं पीठ आहे ते वरती येऊन जातं. तर या प्रकारे मी करून घेतलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. तर एक्सेसचं पीठ मी काढून घेतलं आहे. आता यामध्येच आपण सारण बघूया. एकदा बोटाच्या साहाय्याने आपण आतमध्ये बघायचं आहे की कुठे जास्त जाड पीठ लागत नाही. जर जाड पीठ असल्यास आपण प्रेस करून ते पीठ वरती घेऊन यायचं आहे. म्हणजे आपला मोदक एकदम खुसखुशीत होईल आणि जाड असं सारण लागणार नाही आहे. तर या प्रकारे मी पूर्ण मोदक भरून सारण भरलं आहे. आता याला पॅक करूया. पॅक करण्यासाठी एक्सेसचं जे वरती पीठ आलं असतं तेच चिपकवायचं. माझ्याकडून निघालं त्यामुळे मी बाहेरनं थोडंसं पीठ असे लावले आहे. ते इकडे आपला साशाचा मोदकही रेडी झाला आहे. एकदम पटकन होतात आहे ना, इझी, एकदम पटकन होतात. आता आपण नेक्स्ट पद्धत मी तुम्हाला दाखवते. तुम्ही त्या पद्धतीनेही मोदक बनवू शकता. तर इकडे मी छोटीशी पातळ अशी पुरी लाटून घेतली आहे. त्याच्यामध्ये सारण ठेवलं आहे आणि सारण ठेवून या प्रकारे तुम्ही आपण जसं मिऱ्या घालतो ना त्या प्रकारे पिठाला पूर्ण मिऱ्या घालायच्या आहे. बारीक 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 एकदम. यानेही खूप इझिली मोदक रेडी होतं. तर या प्रकारे सर्व साईडने मी मिऱ्या घालून घेते. एकदम बारीक बारीक पाकळ्या असतात ना त्या प्रकारे आपल्याला बारीक बारीक मिऱ्या घालून घ्यायचं आहे राहिलेल्या भागाचं. आणि ह्याला पण एका साईडने असे गोल करून मग वरती पीठ ओढायचे आहे. तर इकडे आपला मोदक रेडी झाला आहे. आता आपण हे मोदक फ्राय करूया. फ्राय करण्यासाठी मी तेल आधीच गरम करत ठेवलं होतं. तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही, मीडियम असे गरम होऊन द्यायचे आहे. मीडियम तेल गरम झाले की यामध्ये आपण एक एक करून असे मोदक सोडणार आहोत आणि गॅस मीडियम टू लोवरच ठेवून मोदक आपण तळून घेणार आहोत. स्टार्टिंगला लगेच चमच्याने हलवायचं नाही. 2 मिनटानंतर ह्याला हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्वीकडनं ते एकसारखे तळले जातील. ते इकडे आपले मोदक तळून झाले आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही किती छान आला आहे. आता हे आपण काढून घेऊया. ते इकडे आपले मोदक रेडी झाले आहे. लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा.